समाजाचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, अमर संगीत कला मंडळाचे सुभाष भाऊ वजे, आजचे सत्कारमूर्ती आपले बंधू काशीनाथ उर्फ विष्णू, त्यांचे सौभाग्यवती आमच्या वहिनी चारुताई, उपस्थित सर्व कुटुंबातील सर्व आपण इथे जमले आहोत. आज आपले बंधू, ज्याला आपण विष्णू म्हणून हाक मारतो, त्यांचं नाव काशीनाथ आहे, काशीनाथ यशवंत नाईक. ते वसई जनता सहकारी बँकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सेवानिवृत्त झाल्याच्या कारणामुळे आपण आज हा घरगुती कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक आले आहेत. आप्पा, त्यांचं मी आपल्या कुटुंबियातर्फे स्वागत करतो आणि मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अमर संगीत कला मंडळाचे सुभाष वजे यांना शाल, त्यांचा सत्कार आपण मी राजेश नाईकला विनंती करतो की त्यांनी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती विष्णू आणि त्यांच्या मिसेस आमच्या वहिनी चारुताई, मी बबनशेठ नाईक आणि सुभाष वजेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवायच्या. माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने फोटो देऊन त्यांचा सत्कार करत आहे. मला आठवतं की ज्या वेळेला आमचे काका होते, म्हणजे विष्णूचे वडील, त्याला आम्ही यशवंत बाबा म्हणून हाक मारायचे, त्या आजारी असताना आमचेच वडिलांचे भाचे वासुमास्तर मोरातले जोशी ते तेव्हा बँकेवर होते आणि त्यांनी तेव्हा विष्णूच्या वडिलाला शब्द दिला की मी तुमच्या मुलांना बँकेत लावतो, काही करून लावतो. आणि त्यावेळेला RSSचं सगळं पॅनल होतं तिथे, यशवंत पाटील वगैरे सगळे मोठी चालू होतं. आणि त्यावेळेला त्यांनी घरची गरिबीची परिस्थिती आणि त्यांचा आजोळ आमच्याकडे वासू मास्तर, त्यांना ते माहिती असल्यामुळे त्यांनी विष्णूला बँकेत लावला. बँकेत लावल्यानंतर खूप कमी पगार त्यावेळेला, बँक एवढी नावारूपाला पण आली नव्हत्या, बँकेत पण नव्हत्या आणि अशा वेळेला त्यांनी तिथे टिकून राहिले. नंतर पुढे पगार वाढला, ब्रँचेस वाढल्या, बँकेची भरभराट झाली सगळी. परंतु त्यांचा एक स्वभाव असा आहे की आम्ही गमतीने सांगतो की खरोखर त्यांनी जी बँकेमध्ये सेवा केली, म्हणजे आम्ही पण मजेत सांगायचो
नालासोपारला जायला पाणी भरलंय, वसईला जायला पाणी भरलंय, सन सिटी रोड बंद झालाय, सोपाऱ्याला बंद झालाय, तो आपला स्टॉपवर उभा आहे. आम्ही सांगत होतो चाललं कुठे, सगळं बंद आहे. नाही, बँकेत चाललो तुम्ही. बाकी कोण असेल तर सांगेल जाऊ दे, रजा शिल्लक आहे, मी नाही जात. पण नाही, घरी नाही राहायचं, बँकेत जायची ड्युटी पहिली. अशा या प्रामाणिकपणे त्यांनी ड्युटी केली. कोणा बँकेत आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाहीये. बँकेतून ते मानाने रिटायर झालेले आहेत आणि त्यांचा आम्हाला कुटुंबियाला याविषयी त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांचं भावी आयुष्य आजपर्यंत कोणाच्या भानगडीमध्ये नाही. आपलं काम भले, पाहुण्याकडे जाणार, काय बरं आहे का, बस बाकी कुठे पिकनिक, मौज मजा असं काय जास्ती त्यांच्या याच्यामध्ये स्वभावामध्ये नाही आहे. त्यांचं काम भले ते भले. आता रिटायर झाल्यानंतर ते ज्येष्ठ नागरिक ते सभासद पण झालेले आहे. मी माझ्या कुटुंबियातर्फे त्यांना आणि त्यांच्या मिसेसला, आमच्या वहिनीला दीर्घायुष्य लाभो अशी आई वागेश्वरीकडे प्रार्थना करतो. आणि त्यांचं उर्वरित आयुष्य, त्यांच्या मुलाविषयी मी सांगणार आहे. ते माझं राहून गेलं. मोठा मुलगा निखिल आप्पा आत्ता LLB परीक्षा पास केली घरून अभ्यास करून, आणि कोणत्याही प्रकारचं घरून बॅकग्राऊंड म्हणजे काही नसताना त्यांनी M.Com फर्स्ट क्लास, B.Com फर्स्ट क्लास, LLB फर्स्ट क्लास आणि स्वतः क्लासेस वगैरे काढून स्वतःच्या पायावर उभं राहून हे घराचं काम वगैरे त्यांनी केलं. दुसरा आमचा त्यांचा जो भाऊ आहे म्हणजे विष्णूचा दुसरा मुलगा, तो सुद्धा आता M.Com करून अमित हा दुसरा मुलगा आहे. आणि एवढे वागण्यामध्ये टापटीप आहेत. गणपतीला सगळं कार्यक्रमाला आमच्या कुटुंबात असेल तर निखिलला तर हौसच आहे. आता मी करतो, पण माझ्यानंतर तोच करतो प्रास्ताविक वगैरे. आता त्याचा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मला बोलायला सांगितलं. तर ती दोन्ही मुलंही त्याची चांगली आहेत, सुस्वभावी आहेत. मोठ्याचं लग्न झालेलं आहे आणि त्यांचं बाकी मी त्यांना त्यांचं दीर्घायुष्य लाभो, पुढील आयुष्य त्यांना सुखा समाधानाचं, यशाचं, लाभाचं, भरभराटीचं जावं आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होई. आई वागेश्वरी चरणी, महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. आणि परवा बोलायचंच आहे. आपण बोलतो, तुम्ही बोलतो, दोन शब्द बोला ना. परवा परत सुभाष मामांना विनंती करतो की दुसरं माझं एक सांगायचं राहिलं की आमच्या ज्या वहिनी आहेत चारुताई, यांच्यावर आपण त्यांच्या आईचे संस्कार आहेत ना. म्हणजे आमची मास्तरची आई सार्वजनिक कार्यामध्ये आणि कोणालाही न दुखवणारा स्वभाव आहे त्यांचा. त्यांच्या आईकडून आलेला तो गुण आहे त्यांचा, तो एक विशेष आहे. जसे त्यांचे मामा लावूच आहे, त्यांची त्यांच्या आईकडून तिच्याकडे आलेला तो गुण आहे. सगळ्यांची मिळून मिसळून राहते, सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. मी सुभाष मामाला विनंती करतो की त्यांनी करू शकतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असले. खरं म्हणजे 82 वय झालं, 80-75 झालं की माणूस थकतो, भागतो. नाही रे, तब्येत बरी नाही रे, जावे नाही रे, तरीसुद्धा 83 वर्षात पदार्पण करून सुद्धा आपण अशा छोट्या खाली आणि घरगुती कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहतात. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मोठी माझे जावई विष्णू काशीनाथ उर्फ विष्णू, त्यांच्याविषयी अरुण नाईक यांनी सांगितलंच आहे. त्यांचे बंधू आहेत, ते चुलत बंधू आहेत, आमचे जावई आहेत. अतिशय घरगुती परिस्थिती सामान्य असताना सुद्धा जनता बँकेमध्ये तेव्हा गायकवाड सर, संजीवनी गायकवाड सर हे सगळे ग्रुप असताना त्यांचं ते काम झालेलं आहे. योगायोग असा की भाऊ वर्तक, आपले वर्तक नवाळ्यातले सुमन डॉक्टर हे तिथं होते, परंतु त्या कमी पैशामध्ये त्यांना ते परवडलं नाही. त्यांनी त्या पदातून मुक्तता घेतली आणि मग विष्णू यांचा नंबर तिथं लागलेला आहे. अतिशय प्रामाणिकपणाने सचोटीनं त्यांनी ते काम केलेलं आहे. आपल्याला पगार किती मिळतो त्याहीपेक्षा त्यांनी जनता बँकेची सगळी माणसं आपली केलेली आहेत. जनता बँकेशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे, बऱ्याच स्टाफचा आहे, अधिकारी वर्गाचा आहे. आणि त्याच्यातून नाईक म्हणजे एक अतिशय प्रामाणिक सच्चिल माणूस असा आहे. नाईक हे दिसायला असे असले तरी चांगले गप्पिष्ट आहेत बरं का. पाहुण्याकडे आले म्हणजे जावई आले म्हणजे गप्पो यथा अवकाश गप्पा गोष्टी करणार, घरगुती गप्पा खबरबात घेणार असे अबोल आहेत. कोणाच्याही याच्यात ते नसतात, सामाजिक कामात सुद्धा ते नसतात. तो त्यांचा पिंड नाही आहे. तरी सुद्धा कोणतेही सामाजिक कौटुंबिक बॅकग्राऊंड नसताना त्यांची दोन्ही मुलं चांगली शिकलेली आहेत. आता निखिलविषयी सांगितलं, आम्ही सुद्धा शिकतोय. खरोखरच कौतुकास्पद आहे. आमची भाची खरोखरच आम्ही हिला लहान आमच्या घरी झालेली आहे. जयवंत नाना सुद्धा आमच्या घरी होते, प्रभाकर सुद्धा बरेच
वर्ष माझ्याकडे होता आणि मी त्याला एका विशेष नावाने बोलत असे, कारण हा आमचा गटा होता. आम्ही त्याला गटा म्हणायचो. जयवंतांना माझ्याबरोबर वाढलो, आम्ही एकत्र वाढलो, म्हणजे एका पिठाण्यात झोपलो. जे त्याने खाल्लं ते मी खाल्लं. आणि हा लाडका होता, कारण भाचा का नाही ना, भाचा होता, त्यामुळे हा लाडका होता. आणि आमचे फार मोठे लाड व्हायचे नाहीत. अशा परिस्थितीत सुद्धा गरिबीतून हे कुटुंब खूप पुढे आलेलं आहे. यांच्याविषयी खूप परवा बोलायचं आहे. तर आमची चारू अखंड सौभाग्यवती भव आणि आई आरोग्य त्यांना चांगलं आहे आणि चांगलं राहिलेलं आहे. ते असंच राहावं अशीच वागेश्वरी चरणी प्रार्थना करतो. माझे नामही बसून बोलू चालेल का? हा छोटासा कार्यक्रम म्हणजे तुमच्या भाषेत रंगीत तालीम. हो, परवा होणार आहे तो मुख्य नाट्यप्रयोग. त्या रंगीत तालमीचे मुख्य काय आपले विष्णू काशीनाथ असं तुझं नाव. तर म्हणजे विष्णू नावाची माणसं सगळीच मोठी होतात. परमेश्वराचं नाव आहे ते. आणि विष्णू लक्ष्मीचा जोडा आपल्यामध्ये म्हण आहे, लक्ष्मी नारायणाचा जोडा. तसा लक्ष्मी नारायणाचा जोडा आज बसलेला आहे आपल्यासमोर, असं मी तरी मानतो. खरं म्हणजे नोकरी ज्यांनी किती केली, किती चांगली केली, याच्यापेक्षा आजच्या जमान्यामध्ये चांगला माणूस शोधायला लागतो. माणसं खूप असतात, पण मी त्याला एक चांगला माणूस या परिसरातला, या भागातला म्हणून ओळखतो. आणि चांगला माणूस हे अतिशय कठीण आहे. कोणाला शिवी न देता जगणं, कोणाच्यावर आरडाओरड न करता जगणं, कोणाच्यावर रागावायचं नाही, क्रोध आणायचं नाही, अहंकार बाळगायचं नाही, हे सगळे दुर्गुण जेव्हा लांब पडतात तेव्हा एक चांगला माणूस होतो. आणि त्याच्याकरता खूप कष्ट लागतात. ते कष्ट त्याच्या वडिलांनी घेतले. मला त्याचे वडील डोळ्यासमोर येतात. ती टोपी, ते जॅकेट ते डोळ्यासमोर येते. आणि इकडून जाताना लांबून हाक मारल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. ओट्यावर बसलेले असेल तरी त्या हात करायला लागायचा. तर ती प्रवृत्ती विष्णूने पण जोपासली. कोणी माणूस बघितला तर जो हसतो आणि हात वरती करतो तो चांगला माणूस. साधी गोष्ट आहे. पण माणूस बघितल्यावर भान फिरवतो तोही माणूसच असतो. पण माणूस बघितल्यावर समोर जाणारा जो असतो तो एक चांगला माणूस. माझ्या अर्थाने एक चांगला माणूस गावात असणं ही गावाचं, कुटुंबाचं एक भक्कम स्थान असतं. त्याचा चांगलपणा सगळं गावात असतं, सगळं कुटुंबात असतं. त्यांनी जनता बँकेत नोकरी केली. तर म्हणजे वासू माझे अत्यंत जवळचे मित्र. गायकवाड सर कुठेही आदेशाचा कार्यक्रम असला की निर्मळला माझ्याकडे चहा घेतल्याशिवाय कधी जायचे नाही. त्याची ती DED कॉलेज, तिकडचं मनेरीकर सर समाजवादी, हे RSSचे, आणि ते सगळे असून त्याच्यात मी दोघांच्या मध्ये समान एक भाग म्हणून वावरलो. अनेक वर्ष वावरलो. आणि सर्वांच्यापासून त्या आठवणी खूप सांगतो. विष्णूजीचे संस्कार घेतले. जनता बँकेमध्ये नोकरी तेव्हा कमी पगाराची. आता जनता बँक खूप झाली आहे, मोठी झाली आहे. आता पगार चांगला मिळत असेल. पण तेव्हा पैशाची गरज होती. एक रुपयाची गरज होती. रुपया आजच्या जमान्यामध्ये हल्ली पैसे सगळ्याच्याच कडे झाले. आणि पैसे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतात नाही, वागण्यात पण दिसतात ना. ते पैसे उठूनच जातात सगळे. म्हणजे पैशाचा एक नाच चालला. अशा काळामध्ये ही नोकरी करणं ही त्यांनी प्रामाणिकपणे केली. आता मी सांगितलं, पावसा पाण्यात उन्हाळ्यामध्ये आपल्या कामाला आपण जायचं. आणि बँकेतली नोकरी ही अवघड असते, कारण प्रत्येक येणारा ग्राहक हा सांभाळायचा हे काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. आणि त्याच्यामुळे त्या बँकेमध्ये चेअरमन कोणी असो, विष्णूला कोणी बोट लावून बोलण्याची हिंमत केली नाही. याला कारण निरागसपणा, प्रामाणिकपणा, सभ्यपणा हा देखील एक त्याचा महत्त्वाचा गुण आहे. खूप गुण त्याचे आहेत. त्याप्रमाणे तुमची भाजी तुम्ही सांगता, त्यांच्या सौभाग्यवतीचा आधार असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. घरात काही नसताना देखील पाहुण्याचं करायचं, असताना देखील करायचं आणि हसत राहायचं हे कठीण काम असतं. स्त्रियांचं काम अत्यंत कठीण असते, हे त्यांनी केलं. आता नितीनबद्दल याच्याबद्दल मी काय बोलू. नितीन माझ्याकडे नेहमी येणारा माणूस आहे.
तो LLB झाला किंवा MCOM झाला, एका शाळेमध्ये नोकरी करतो, हे सगळं ठीक आहे, पण त्या अतिशय बुद्धिमान आहे, कविता करतो, चांगलं लिहितो, चांगलं बोलतो. परवा आपला शिक्षण समितीचा कार्यक्रम झाला, त्याच्यात 1 नंबरची कॉमेंट्री म्हणून मी त्यांना सांगितली, 1 नंबरची त्यांनी असं केलं की ते ऐकत राहावं, बघत राहावं, अभ्यासपूर्ण भाषा प्रभुत्व. अभ्यासपूर्ण म्हणजे खूप लिहून आणलं ते कंटाळवाणं होतो. अभ्यासापेक्षा भाषेचं प्रभुत्व, पटकन विषय बदलला, माणूस बदलला का त्याच्याबद्दल बोललं, झटाझट पटापट करणं, हे तल्लख स्मरणशक्ती आणि आठवणीची शिदोरी, या दोरीवर तो अतिशय चांगलं करतो. त्यानंतर दुसरा भाऊ हाही शिकतोय, त्याचा माझा खास परिचय नाही, आता होईल पुढे. म्हणजे या दोघं माणसं अत्यंत प्रामाणिकपणे, आणि विष्णूचं शाळेत नाव आहे याचं, नितीनचं शाळेचं नाव आहे, तो LLB झाला तर आपल्याला भीती वाटायला पाहिजे, कोणावर केस बीस करू नको. पण एक चांगल्या पद्धतीने ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेचा मॅनेजिंग कमिटी आणि स्टाफ या सगळ्यांनी चांगलं बोललं पाहिजे. विष्णूबद्दल त्याच्या कॉलेजमध्ये काय बोलतात ते स्वतः ऐकलं. मी तिकडे समारंभाला गेलो याच्याबद्दल, नितीनबद्दल समारंभाला गेल्यानंतर नितीनला विकास वर्ग सांगला, नितीन इकडे, मुख्याध्यापक सांगणार नितीन इकडे, तू हे कर, तू हे कर, म्हणजे जशी काही जबाबदारी सगळी याचीच आहे. अशा रीतीने जबाबदारी पार पाडण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, आणि ती ताकद म्हणजे या कुटुंबात एक भूषण आहे. या दोघांच्या बद्दल तुम्ही सगळे मला खूप बोलणार आहेत, मी अर्धा तास बोलू शकतो, पण ती आज जागा नाही. एक गंमत सांगतो तुम्हाला. एक डोंबारी खाली डोंबा हे वाजवतो ढोलकी, आणि तो 3 माळे चढून गेला. ते पाहायला खाली उतरल्यावरती बाजूला 4 लोक होते. त्यांनी सांगितलं आज रात्री येशील का? त्यांनी म्हटलं काय काम आहे? तुम्ही या बस सांगतो. त्यांनी सांगितलं रात्री बोलावला, त्याला सांगितलं वर चढ, ती तिजोरी फोडायची आपल्याला. त्या डोंबाऱ्यानं सांगितलं ढोलकी वाजवल्याशिवाय चढू शकत नाही. ढोलकी वाजवलं तर लोक जागे होतील, त्याला चोरी करता येत नाही. तसं खूप लोक जमल्याशिवाय मला भाषण करता येत जमल्याशिवाय ते भाषण करणं कठीण जातं. समोर लोक बघितले, 2 लोक बोलले आहेत, मग आपल्याला ईर्ष्या येते, आपण पण बोललं पाहिजे, उत्तराला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतंय माणसाला. पण हा खरं म्हणजे मला अत्यंत आनंद झाला. तो असा खर्च झालाय की कुटुंबातली माणसं बसल्यासारखी आहे. खऱ्या अर्थाने कौटुंबिक समारंभ, कुटुंब एकत्र जमल्याने तो समारंभ होतोय. तिकडे जमलेला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये विष्णू दिसतो, माणसाच्या डोळ्यामध्ये खऱ्या भावना दिसतात, माणसाचा चेहरा बोलतो, माणसाचे चेहरे बोलतात. कशाला पाहिजे भाषण विष्णू काय आवश्यक नाही. समोर बसलेली माणसं जेव्हा आपल्याला प्रेमाने बघतात तेव्हा आपल्याला कळते, त्याच्या डोळ्यात झालेला बदल पण आपल्याला कळतो की हे खरं नाही बोलत, हे पोटातून नाही बोलत, मनातून नाही बोलत. याच्याबद्दल बोलायचं म्हणजे मनातून एक अत्यंत चांगला माणूस, अतिशय सज्जन माणूस, आणि सज्जनाच्या दुनियेमध्ये वावरणाऱ्या माणसाबद्दल किती बोलतो. तेव्हा त्याच्याबद्दल मी आणखी काही जास्त बोलत नाही. पण मनापासून मला इकडे बोलावल्याबद्दल त्यांचे मी आभार नाही मानणार, पण मला बरं वाटतं हे सांगणार. आभार मानणार नाही म्हणजे ह्या आपल्या कुटुंबातल्या लोकांचे आभार कशाचे मानणार, त्याचे आभार वगैरे मी मानत नाही. पण मनापासून मला आनंद झालाय आणि सगळ्यात देवाची प्रार्थना केली आहे. मी कवितेची ओळ सांगतो, प्रभो माझं अन्न नको वळका, तुम्हाला उपयोगी पडेल. प्रभो माझं अन्न नको वळका, कुणी अवती भवती माझ्या, जमले किंवा जमविले पुरवयांते त्याच्या गरजा द्या सामर्थ्य दिला. दुसऱ्याच्या गरजा पुरा करण्याचं सामर्थ्य मला प्रभो दे, असं या कुटुंबाकरता मी सांगतो. आणि माझे भाषण नाही म्हणता भाषण छान झालं, अतिशय छान भाषण केलेलं आहे. मला आपण निर्मळ बोलले का आज तब्येत बरी नाही, जरा लवकर मला सुट्टी दिली तर बरं होईल. आप्पांनी तब्येत बरी नसताना सुद्धा इथे आले, निखिलच्या शब्दाला मान देऊन आप्पा उपस्थित राहिले आपल्या या फॅमिली कार्यक्रमाला. त्याबद्दल मी आप्पांचे आभार मानतो, आमच्या कुटुंबियांतर्फे आभार व्यक्त करतो आप्पांचे. आप्पा तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू दे.
तसेच सुभाष मामा इथे आज उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. निखिलचे मामा कंपनी कुटुंबातले सर्व लोक इकडे उपस्थित राहिले, सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो.